उल्लासनगर महानगर की कारपोरेटर कविता और सुधीर बाबुल तथा गट नेता उल्लासनगर शहर में खादी ग्राम उद्योग का जो प्रोग्राम हमने ऑर्गेनाइज़ किया है उसमें ज्वेलरी मेकिंग, केक मेकिंग और मसाला मेकिंग और टेलरिंग का जो कोर्सेस जो उल्लासनगर में शुरू किया था उसका आज इधर प्रोग्राम था। सर्टिफिकेट वितरण का प्रोग्राम रखा था और आज छुट्टी का दिन रहकर भी सब महिलाएं आए थे। उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ। और महाराष्ट्र शासन का पार्टी के जो प्रोग्राम है जैसे जयप्रकाश सर है, राहुल सर है और वैशाली मैडम है, ये अपने उल्लासनगर में आके जो खादी ग्राम उद्योग का कोर्सेस अपने को प्रोवाइड किए थे और उनके तरफ से हमने इधर प्रदर्शन रखा है। और महीना अपने बलबूते पे खड़े रहने के लिए जो कोर्सेस चालू किया है और आत्मनिर्भर बनने के लिए उनको एक खुद का बेस दिया है। महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या वतीने उल्हासनगरमध्ये ज्या यशस्वी महिला उद्योजक आहेत त्यांचं मनोगत व्यक्त करण्याचा कार्यक्रम आणि ज्या यशस्वी महिला ज्यांनी उद्योग उभे केलेले आहेत अशांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम योजला होता। आणि या उल्हासनगरमधल्या माजी नगरसेविका गटनेत्या बाबुलताई यांच्या पुढाकाराने, यांच्या मदतीने, यांच्या सहयोगाने आज इथे कार्यक्रम अतिशय मोठ्या संख्येत संपन्न झाला। त्याबद्दल मी ताईंचे मनापासून आभार मानतो। आणि कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा अधिकाधिक लोकांनी, अधिकाधिक महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वावलंबी बनावं। विशेषतः अनुसूचित जातींमधील जे आपले सर्व घटक आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, या सर्वांना स्वतःच्या पायावर उभं करावं यासाठी पार्टी संस्था काम करते। आणि खादी मंडळाच्या माध्यमातून अशाच नव्या उद्योजकांना तयार करून भारत आत्मनिर्भर जाण्याकडे कसं आपल्याला प्रयत्न करता येईल त्याचा एक छोटा भाग, छोटा नमुना आज उल्हासनगरमध्ये बघायला मिळाला। त्यामुळे मनापासून आनंद झाला। मी ताईंचे मनापासून आभार मानतो आणि सुनील वारे या पार्टीचे जे महासंचालक आहेत त्यांचेही मनापासून आभार मानतो। पण त्यांच्या मार्गदर्शनामुळेच खादी मंडळ आज अनेक ठिकाणी असे छोटे प्रशिक्षणाचे कार्यक्रम करते। आज इथे आमचे बिपिन जगताप सुद्धा उपस्थित आहेत आणि अनिल कारंडे जे पार्टीचे आणखीन एक अधिकारी आहेत ते इथे उपस्थित आहेत। या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि विशेषतः या उल्हासनगर शहराच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा अनेक महिला इथे उपस्थित झाल्या, सकाळपासून आल्या होत्या। अतिशय चांगल्या उत्साहात हा सगळा कार्यक्रम पार पडला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।